नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो कोकणातल्या कुडाळ तालुक्यातील कलाकारांच्या रायवाडी या गावातून. कालच प्रवास करून आलो 10103 मांडवी एक्सप्रेसचा ठाणे ते कुडाळ, आणि कुडाळ शहरापासून 7.5 किलोमीटर असलेल्या रायवाडी गावात येऊन आमचे गावडे बंधू सागर गावडे यांच्या घरी निवासस्थान आश्रय घेतला. आणि नंतर आज सकाळी गरमागरम कोकणी पाहुणचार हा नाश्ता करायला मिळतोय, ज्यात घावणे, चटणी आणि सोबत कोरा चहा. मागे अनेक जणांनी मला प्रश्न विचारला होता की आम्हाला पावसाळी ऋतूत कोकण बघायचं आहे. तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला कोकणात फिरायचं असेल तर जून जुलै हे 2 महिने शक्यतो टाळा, कारण या ठिकाणी तुम्हाला भरपूर पाऊस बघायला मिळेल. एकदा काय श्रावण महिना चालू झाला की तुम्हाला सण उत्सव, या ठिकाणी होणारी पारंपरिक शेती आणि इकडचं बदललेलं पूर्णपणे निसर्ग हे तुम्हाला बघायला मिळेल. तर ते कसं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. #श्रावण महिना स्पेशल या कुडाळ सिरीज मधून. जून जुलै महिन्यात रायगड रत्नागिरी पासून तळ कोकणात पावसाळा आणि शेतीची कामे सुरू असतात. फिरण्यासाठी काही गोष्टी जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ऑगस्ट किंवा श्रावण महिन्यात आलात अनेक गोष्टींची परिपूर्ण माहिती मिळून जाते. त्यासोबत आजचा विशेष भाग कुडाळ तालुक्यातील रायवाडी गाव, जेथून 4 ते 5 ठिकाणांना आरामात भेट देता येईल आणि मातीच्या घरात राहून कोकणी जीवन कसे जगता येईल, त्यासोबत वेंगुर्ल्याला जाण्यासाठी उत्तम पर्याय, आणि म्हणूनच या व्हिडिओ मार्फत संपूर्ण तंतोतंत माहिती देण्यात येईल. कुडाळ पासून या 8 किलोमीटर ते रायवाडी म्हणा किंवा नेरूर, तर या ठिकाणी फिरण्यासाठी सोबत पाहण्यासारखे कोणकोणते ठिकाणे आहेत आणि नाश्ता सेंटर देखील. आता गरमागरम घावणे चटणी खाऊन घेऊ, सोबत कोरा चहा. जरा कुडाळकरांनो कमेंट करून सांगा हो, तुमचा कुडाळातला खयचं गाव असा? इलय इलय खैलय रायवाडीत इलय. सकाळी लवकर उठून आजूबाजूचा नयनरम्य परिसर पाहताच चांगले मेडिटेशन होऊन जाते. काकूंच्या आजचे चुलीवर बनणाऱ्या घावण्यांचा आस्वाद घेत बारक्या बंड्यान व्हाळात जाऊन एकदाच काय ताप पेवाण घेतल्या. चला तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रवासाला. नमस्कार सागर भाऊ. नमस्कार. मग आपण आता पहिली कुठे भेट देणार? पहिला गावडोबा मंदिरला जाऊया. गावडोबा मंदिर, पुढे त्यानंतर कलेश्वर मंदिर. कलेश्वर मंदिर, त्याच्यानंतर एक गणपती शाळा आहे, त्यानंतर एक स्वामी समर्थ मठ आहे तिथे जवळपास. माड्याची वाडी, त्याच रेंज मध्ये 2-4 किलोमीटरच्या आतच सगळे. आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला कुठे चांगल्या प्रकारे स्टे करायचं असेल, कृषी पर्यटन म्हणून ओळखले जाणारे तांबाळ, जे कुडाळ शहरापासून हार्डली 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे, ते देखील तुम्हाला दाखवेन. पण त्यासाठी आपण सुरुवात करूया आमच्या या स्कूटी सोबत. गणपती बाप्पा. बंधू सागर आणि 2 भावंडांसोबत आम्ही निघालो रायवाडी पासून 3 किलोमीटर वरील श्रीदेव गावडोबा मंदिरात. मंदिराचा परिसर डोंगररांगेच्या कुशीत वसलेला दिसेल. संपूर्ण गावडे वंश आणि त्यांच्या पिढ्यांचे हे पवित्र स्थान. माड्याची वाडी इथे असलेले गावडोबा मंदिर कुडाळ शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर या अंतरावर. माड्याच्या वाडीतून आत जात निसर्गाच्या सानिध्यात देव गावडोबा, जे भगवान शंकराचे अंश असलेले मंदिर पाहावयास मिळते. या मंदिरापासून पुढे जात 5 किलोमीटर वर लागेल मालवण नेरूर कुडाळ रोड. त्या अलीकडे आत जाऊन श्रीदेव कलेश्वर मंदिर दिसेल. भव्य जागा, भव्य मंदिर आणि इतर देवदेवतांचे दर्शन याच ठिकाणी होतात. कोकणातील दशावतारी नाटक मंडळी, जे कलिंगन कुटुंब आहे, त्यांचे हे मूळ देवस्थान श्रीदेव कलेश्वर, जे भगवान शंकराचे अवतार आहे. ओम त्र्यंबकं यजामहे
सकाळी उठून गरमागरम नाश्ता केला, घावणे, चहा आणि चटणी. त्यानंतर थोडं फ्रेश वगैरे होत अंघोळ करत आपण निघालो कुडाळच्या रायवाडीपासून काही अंतरावर असलेल्या गावडोबा मंदिरामध्ये, जिथे गावडे नावांचा वस मोठ्या प्रमाणात आहे. आणि गावडोबा मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावरती कलाकारांचे माहेरघर नेरूर गाव आणि त्या कलाकारांचा देव श्रीदेव कलेश्वर या ठिकाणी भेट दिली, दर्शन घेतले. आणि आजूबाजूला देखील खूप सारे मंदिर आहेत, जसे भद्रकाली, रवळनाथ, वेतोबा, सातेरी देवीचं मंदिर. ते पूर्ण तुम्हाला मिळेल बीड स्वरूपात. महाशिवरात्री निमित्त प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये भक्तगणांची गर्दी असते. आणि कोकणामध्ये तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वरला मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. अनेक भक्तगण त्या ठिकाणी जातात. पण सांगू इच्छितो, या कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात नेरूर चौपाट्यापासून शतपल्लील मंदिर आहे श्रीदेव कलेश्वर देवस्थान. आणि या ठिकाणी सिंधुदुर्गातली 2 नंबरची मोठी यात्रा भरते या कलेश्वर मंदिरामध्ये. अनेक भक्तगण मुंबई, गोवा, अगदी कर्नाटक या भागातून देखील दर्शनासाठी येतात. माझ्या मागे पूर्ण परिसर पाहू शकता. संपूर्ण या भागामध्ये मोठमोठी दुकाने किंवा मोठमोठे स्टॉल संपूर्ण भरला जातो. श्रीदेव गावडोबा आणि श्रीदेव कलेश्वर या 2 देवतांची भेट वर्धापन दिन आणि दत्त जयंती या 2 दिवशी होते. आणि ती पाहण्यासाठी कुडाळ भागातून म्हणा किंवा मालवण, सावंतवाडी, अगदी कणकवली, वैभववाडी, राजापूर पासून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. आणि या ठिकाणी रोंबाट उत्सव हा मोठ्या प्रमाणात चालतो. रोंबाट आपण बोलतो ना, काय या रोंबाट मारून ठेवलं, पण तो रोंबाट पाहण्यासाठी देखील अनेक लोकांची तुफानी गर्दी होती. गावडोबा मंदिरापासून या कलेश्वर पर्यंत जो रोड येतो त्याच ठिकाणी मधल्या भागात तो रोंबाट उत्सव भरला जातो. तर तुम्ही दत्त जयंतीला कधी आलात कोकणामध्ये, या स्पेशली वेंगुर्ले, कुडाळ भागामध्ये, तर आवर्जून या 2 देवांची भेट पाहायला विसरू नका. कोणत्या? श्रीदेव गावडोबा आणि श्रीदेव कलेश्वर. आता आपण त्या ठिकाणी जाऊ जेथे पर्यटकांनी नक्कीच गेले पाहिजे आणि अनुभवले पाहिजे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना इकडची संस्कृती, कोकणी जीवन, कोकणी खाद्य या सर्वांची आवड असते. कुडाळसारख्या शहरात आलात आणि उत्तम प्रकारचे मड हाऊस म्हणजे मातीच्या घरात राहून अनुभव घ्यायचा असेल तर नाव लक्षात ठेवा, तांबाळ कृषी पर्यटन. कुडाळ शहरापासून 7 किलोमीटर वरती माड्याची वाडी हे गाव लागेल, जे कुडाळ, मापण, खवणे या रोड वरती आहे. तांबाळ एक कृषी पर्यटन म्हणून ओळख आहेच, त्यासोबत इको टुरिझम देखील पर्यटकांसाठी सुरू केले. मातीच्या घरात राहून साधे जीवन तुम्हाला तांबाळ मध्ये राहून नक्कीच मिळेल. सोबत कोकणी पाहुणचार, जेवण, पारंपरिक रापणातला मासे जेवण, तसेच 100हून अधिक फुलझाडे, फळझाडे आणि राशी असलेल्या वृक्षांची देखील पुरेपूर माहिती मिळेल. आता मंडळी वेळ झाली पोटपूजेची. एवढा फिरलो, वायच काहीतरी खाऊन घेऊ. आणि त्यासाठी गरमागरम आमका कांदा भजी खाऊक मिळाली. तुम्हाला नक्कीच सांगेन, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण यासारख्या ठिकाणी जाताय तर नाश्ता करायचा असेल तर लाल भाजीचा गरम गरम वडा, तसेच हिरव्या किंवा सफेद वाटाण्याची उसळ नक्की ट्राय करा. तांबाळपासून गावडोबा मंदिर अवघ्या 2 किलोमीटरवर आणि याच तांबाळपासून 1 किलोमीटर वरती आहे श्री सद्गुरू सेवा संस्थान माड्याची वाडी येथील 85 दिवसात पुनर्वसन करण्यात आलेले श्री स्वामी समर्थ मठ. श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेने या मठाची स्थापना करण्यात आली. मठात येणाऱ्या भाविकांसाठी निशुल्क चहा नाश्त्याची सोय केली जाते. या मठातील स्वामी समर्थांची
कृष्णशिलेतील मूर्ती पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जाते. कुडाळ तालुक्यात अजून अनेक ठिकाणांना देखील भेट देता येते. वालावल गावचे श्री लक्ष्मीनारायण मंदिर, कुडाळ नेरूलची कर्ली नदी तसेच वेंगुर्ले सारख्या सुंदर ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे. पर्यटकांनी तांबाळमध्ये स्टे केला तर मी दाखवलेल्या 4 मंदिरांना अवश्य भेट देता येईल. तसेच माड्याची वाडी पुढे जात पाटपरुरे, मापण तर पुढे घाटी चढत खवणे समुद्रकिनारी भेट देऊ शकता. मापण बाजारपेठेत या गावी गेलात तर आवर्जून नारायणरावाची हातची उसळ पाव आणि कटवडा ट्राय करा. तळ कोकणात जून जुलै महिन्यात भात पेरणीचे कामकाज सुरू असते. श्रावण महिना आला की नागपंचमी, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव या सणांच्या तयारीला सुरुवात होते आणि हे सण आवडी गोडीने कशा प्रकारे केले जातात ते तुम्हाला ह्या महिन्यातच अनुभवता येईल. आणि ह्या महिन्यात शेतीची कामे म्हणली तर भुईमुग लावणे, नाचणी लावणे हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गणपती कार्यशाळेत किती गणपती पूर्ण झाले चला तुमका दाखवतय. वाजले दुपारचे 3, झाली आहे जेवणाची तयारी दुपारच्या, ज्यामध्ये वरण भात, ज्यामध्ये आमटी भात, घावणे, चटणी. या मंडळी जेवायला या दुपारच्या या सुशेगार वातावरणामध्ये. पाऊस देखील आता भरलाय, ढग चांगले काय होऊन आले आहेत. जेवण घेऊ पोटभर. तुम्हाला आतापर्यंत देण्यात आलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवायला सुद्धा या पोटभर. आजच्या व्हिडिओमधून थोडक्यात दिलेली माहिती तुम्हाला आवडली
तर नक्कीच लाईक करून तुमच्या गावाचे नाव कमेंट करा. आणि हो, व्हिडिओ शेअर करू विसरा नको.